नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सुंदरबन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद. सुंदरबन व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे. पुढे पहा, ब्रिटिशांनी मराठा डीच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता? योग्य उत्तर आहे कोलकाता. ब्रिटिशांनी मराठा डीच नावाचा खंदक कोलकाता शहरात खोदला होता. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव. लक्षात ठेवा, 1802 मध्ये दुसरा बाजीराव या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पुढे पहा, जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड. पुढे पहा, सविता या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? योग्य उत्तर आहे सूर्य. सविता म्हणजे सूर्य. लक्षात ठेवा, सविता सूर्य. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय आहे संधी, तिसरा पर्याय आहे रावा, चौथा पर्याय आहे वाट. आता संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे काय? योग. संधी आणि योग हे झाले समानार्थी शब्द. त्यानंतर रावा. रावा म्हणजे काय? तर रावा म्हणजे काय? राघू, पोपट, शुक. रावा, राघू, पोपट, शुक हे झाले समानार्थी शब्द. त्यानंतर पहा, वाट. वाट म्हणजे काय? तर वाट म्हणजे मार्ग, वाट म्हणजे पथ, वाट म्हणजे रस्ता. हे जे काही समानार्थी शब्द आहे ते लिहून ठेवा. वाट म्हणजे मार्ग, पथ, रस्ता. रावा म्हणजे काय? राघू, पोपट, शुक. संधी म्हणजेच काय? योग. हे समानार्थी शब्द आहे, लिहून ठेवा. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर ही ओवी कोणाची आहे? योग्य उत्तर आहे संत बहिणाबाई. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर ही जी काही ओवी आहे ती कोणाची आहे? संत बहिणाबाई. पुढे पहा, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे वारणा नदी. लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली धरण आहे आणि हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? तर वारणा नदीवर बांधण्यात आलं आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. असुर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, दैत्य, दानव, राक्षस, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, असुर म्हणजे दैत्य बरोबर आहे, असुर म्हणजे दानव बरोबर आहे, असुर म्हणजे राक्षस बरोबर आहे. तीनही पर्याय असुर या शब्दाला समानार्थी आहे. लक्षात ठेवा, असुर म्हणजे दैत्य, असुर म्हणजे दानव, असुर म्हणजे राक्षस. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. पुढे पहा, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. आधी जन्म घेतलेला. आधी जन्म घेतलेला याला आपण काय म्हणतो? अग्रज. लक्षात ठेवा, आधी जन्म घेतलेला यासाठी एक शब्द काय आहे? अग्रज. पुढे पहा, प्रसिद्ध इतिहासकार जेम्स
ग्रँड डफ याने कोणत्या पेशव्याचा मृत्यू पानिपताच्या घावापेक्षाही मोठा असल्याचे म्हटले आहे? प्रसिद्ध इतिहासकार जेम्स ग्रँड डफ याने कोणत्या पेशव्याचा मृत्यू पानिपताच्या घावापेक्षा मोठा असल्याचे म्हटले आहे? योग्य उत्तर आहे पेशवा माधवराव. पेशवा माधवराव. पुढे पहा, अबोल या शब्दाचा अर्थ कोणता? अबोल म्हणजे काय? योग्य उत्तर आहे फार कमी बोलणारा. फार कमी बोलणारा म्हणजेच काय? अबोल. पुढे पहा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? योग्य उत्तर आहे एडन. लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृहात ठेवले होते. पुढे पहा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन. योग्य उत्तर आहे अशोक मेहता. प्रश्न लिहून ठेवा, महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरावर कधी पोहोचला? पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकत बंदरावर कधी पोहोचला? योग्य उत्तर आहे 1498. 1498. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? योग्य उत्तर आहे 35 वर्ष. 35 वर्ष. अनाकनी करणे म्हणजे काय? अनाकनी करणे म्हणजे काय? योग्य उत्तर आहे दुर्लक्ष करणे. अनाकनी करणे, दुर्लक्ष करणे. भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू किंवा दुभती गाय होती असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारू किंवा दुभती गाय होती असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी धर्मत्यागाची घोषणा डॅश डॅश येथे केली. कोठे केली? योग्य उत्तर आहे येवले या ठिकाणी. लक्षात ठेवा, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी धर्मत्यागाची घोषणा येवले या ठिकाणी केली. मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, खेळतो काय आहे? वर्तमान काळ आहे. मी चेंडू खेळतो कोणता काळ आहे? साधा वर्तमान काळ. सरळ सरळ वाक्य आहे. मी चेंडू खेळतो, साधा वर्तमान काळ. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पर्याय पहा, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. ज्याचा थांग लागत नाही असे त्याला आपण काय म्हणतो? अथांग असं म्हणतो. दुसरा पर्याय पहा, देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा त्याला आपण काय म्हणतो? अनुष्ठान. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा अनुष्ठान. तिसरा पर्याय पहा, मोजता न येण्या इतके अगणित. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. मोजता न येण्या इतके आपण त्याला काय म्हणतो? अगणित. चौथा पर्याय पहा, वर्णन करता येण्यासारखे अवर्णनीय. विद्यार्थी मित्रांनो, 100% चुकीचं आहे. वर्णन करता येण्यासारखे याला आपण काय म्हणतो? वर्णनीय म्हणतो. काय म्हणतो? वर्णनीय. या ठिकाणी काय आहे? अवर्णनीय आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे? तर 4 नंबर पर्याय अयोग्य आहे. लक्षात ठेवा, वर्णन करता येण्यासारखे त्याला म्हणायचं वर्णनीय आणि वर्णन न करता येण्यासारखे त्याला म्हणायचं अवर्णनीय. लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.